वेलकम टू द माय चॅनल. आज आपण जगाचा भूगोल विषयी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. एक बेसिक इन्फॉर्मेशन, सामान्य माहिती. आजपासून मी जगाच्या भूगोलाविषयी लेक्चर स्टार्ट केले आहे आणि आज त्याचं पहिलं लेक्चर आहे. आज आपण जगाच्या भूगोलाविषयी एक बेसिक माहिती घेणार आहोत. बेसिक टॉपिक बघू. तर जगाच्या भूगोलामध्ये जेवढेही टॉपिक आहे आपण ते सर्व डिस्कस करू. भूगोलाचा अभ्यास करताना जास्तीत जास्त नकाशाचा वापर करा. नकाशा वापरून जर अभ्यास केला आणि गोष्टी लक्षात ठेवल्या तर ते जास्त लाँग टाईमपर्यंत तुमच्या लक्षात राहतील. म्हणून नकाशाचा जास्त यूज करा. तर मग पृथ्वीचे भूपृष्ठभागाचे 71% क्षेत्र हे पाण्याने व्यापले आहे व 29% क्षेत्र हे जमिनीने व्यापलेले आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर एकूण पृथ्वीचे क्षेत्रफळापैकी 71% क्षेत्र हे पाण्याने व्यापले आहे व 29% क्षेत्र हे जमिनीने व्यापले आहे. तर जे काही पृथ्वीचे 71% क्षेत्र आहे ते 5 महासागरांनी व्यापलेले आहे. एक प्रशांत महासागर, त्यालाच पॅसिफिक ओशन म्हणतो. दुसरा अटलांटिक महासागर, तिसरे हिंदी महासागर, चौथे आर्क्टिक महासागर आणि पाचवे दक्षिण महासागर. आणि पृथ्वीचे 29% क्षेत्र हे 7 महाखंडांनी व्यापलेले आहे. हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. पहिले आशिया, दुसरे आफ्रिका महाखंड, तिसरे उत्तर अमेरिका महाखंड, चौथे दक्षिण अमेरिका महाखंड, पाचवे अंटार्क्टिका महाखंड, सहावे युरोप महाखंड, सातवे ऑस्ट्रेलिया महाखंड. हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. आणि या महाखंडांची सिक्वेन्स लक्षात ठेवा. 1 ते 7 महाखंडांमध्ये सिक्वेन्स विचारले गेले तर ते तुम्हाला आन्सर देता येईल. तर यामध्ये सर्वात मोठा महाखंड आहे आशिया आणि सर्वात लहान महाखंड आहे ऑस्ट्रेलिया. तर नुकताच एका महाखंडाचा शोध लागलेला आहे. तुम्हाला सर्व माहितीच असेल. नाव आहे झीलँडिया. तुम्हाला यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आता नुकताच कुठल्या महाखंडाचा शोध लागलेला आहे. करंटमध्ये हे क्वेश्चन विचारले जातात. तर त्याचं नाव आहे झीलँडिया. आणि सोबतच तुम्हाला महाखंडांची आणि महासागरांचे सिक्वेन्स आणि त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. किती आहेत आणि कुठले आहेत. बघा, तुम्हाला मॅपमध्ये दिसतच असेल. सर्वात मोठा खंड आहे आशिया, दुसरा आहे आफ्रिका, तिसरा उत्तर अमेरिका, चौथा दक्षिण अमेरिका, पाचवा अंटार्क्टिका, सहावा युरोप आणि सातवा ऑस्ट्रेलिया महाखंड. ऑस्ट्रेलिया महाखंड हा एक देश आहे आणि एक महाखंडही आहे. आणि महासागराचा विचार करता अमेरिका आणि आशिया या महाखंडांचा मध्ये पॅसिफिक महासागर आहे. म्हणजेच प्रशांत महासागर हा आहे. दुसरा महासागर आहे अटलांटिक महासागर आणि हा महासागर आफ्रिका आणि अमेरिका या महाखंडांच्या मध्ये आहे आणि तो महासागर एस प्रकारची आकृती तयार करतो. तिसरा आहे हिंदी महासागर. आता इथे एक लक्षात घ्या, आपण जे भारताच्या जवळ जे समुद्र आहेत, अरेबियन किंवा मग रेड सी, यांना फक्त नाव दिलेले आहेत. हे फक्त महासागरांचेच भाग, त्यांना नाव देण्यात आले आहे. हे महासागराचाच एक भाग आहे. आहे आर्क्टिक महासागर, पाचवा आहे दक्षिण महासागर. एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट बघितला तर या डायग्राम मध्ये 0 डिग्री विषुववृत्त जे आहे ही अक्षवृत्त आहे, पण याला विषुववृत्त असे म्हटले जाते. तर बघा, जगाचा भूगोल आहे, भूगोलाचा मॅप आहे. त्यात आपण जर बघितलं तर उत्तर अमेरिका, युरोप महाखंड पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे आणि ऑस्ट्रेलिया पूर्णपणे दक्षिण गोलार्धात आहे. दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका व आशिया महाखंडातून विषुववृत्तीय रेषा गेल्याने दोन्ही गोलार्धात मोडतात. आता उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणजे काय? जर आपण पृथ्वीला आडव्या एका रेषेत विभागलं तर वरचा जो भाग असणार तो उत्तर गोलार्ध आणि खालचा जो भाग असेल तो दक्षिण गोलार्ध असं म्हटलं जाईल. तर या डायग्राम मध्ये जी मधली रेषा आहे तिला विषुववृत्तीय रेषा आपण म्हणतो, 0 डिग्री रेषा. तर या डायग्राम मध्ये जी विषुववृत्तीय रेषा आहे सेंटर मधली 0 डिग्री विषुववृत्तीय रेषा असं आपण म्हणतो त्याला. त्याने पृथ्वीचे 2 विभाजन होतात, म्हणजे 2 भाग होतात, ज्याला आपण उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतो. तर या डायग्राम मध्ये दिलंय उत्तर अमेरिका आणि युरोप खंड. तर या डायग्राम मध्ये दिलेल्या उत्तर अमेरिका महाखंड आणि युरोप महाखंड हे उत्तर गोलार्धात मोडतात आणि ऑस्ट्रेलिया हा महाखंड किंवा हा पूर्णपणे देश आहे तर तो दक्षिण गोलार्धात येतो पूर्णपणे. आणि उरलेले 3 महाखंड म्हणजे दक्षिण अमेरिका महाखंड, आफ्रिका महाखंड आणि आशिया महाखंड हे दोघंही गोलार्धात येतात. म्हणजे उत्तर गोलार्धात सुद्धा येतात आणि दक्षिण गोलार्धात सुद्धा येतात. त्यांच्या तिघांमधून विषुववृत्तीय 0 डिग्री रेषा ही जात असते. या बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा आणि हे नोट्स तुम्ही काढू शकतात. येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण याबद्दल
या महाखंडांबद्दल आपण डीपली नॉलेज घेणार आहोत, डीपली इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आणि ज्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील त्या प्लीज तुम्ही नोट्स डाऊन करू नका. त्यात वेळ वाया घालवू नका आणि ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील त्याच फक्त नोट डाऊन करा. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. थँक्यू.